ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे. आता आपण बघणार आहोत अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. तर मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकत चला. जास्त वेळ न घेता फक्त 10 किंवा 12 मिनिटाचाच व्हिडिओ असतो. आणि श्रीमद भगवद्गीता ऐकणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. श्रीमद भगवद्गीता ही सर्वांच्याच नशिबात नसते. कुणाला कामाअभावी वाचायला वेळ मिळत नाही किंवा ऐकायला सुद्धा वेळ मिळत नाही, तर मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही ही श्रीमद भगवद्गीता काम करता करता ऐकू शकता. मोबाईल आपल्यासोबतच राहते, तुम्ही कधी पण ती ऐकू शकता. तर मग आता आपण सुरू करूया अध्याय 4. आणि हो, ही भगवद्गीता मराठीमध्येच आहे. ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान. श्री भगवान उवाच. म्हणजे श्री भगवानाच्या तोंडून ऐकलेले हे सगळे शब्द तुम्हाला आता मी ऐकवीत आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला. विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकूला केला. तात्पर्य: जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो. सर्व ग्रह लोकांतील विशेषतः राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा एक उद्देश आहे. आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रह लोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित आहे, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. तर मित्रांनो, अशीच तुमच्याकडे एक संधी आलेली आहे श्रीमद भगवद्गीता ऐकण्याची, आणि ती सुद्धा मराठीमध्ये. तर तुम्ही त्यांचा काय करा, उपयोग घ्या. त्या संधीचा दुरुपयोग करू नका. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. काय म्हणतात? विवस्वान म्हणतात. तो सौरमंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच्च शूरेश सविता सकल ग्रहाणं राजा समस्त सूरमूर्ती रेश्वेतेजा येसाज्ञया भ्रमती संवृत कालचक्रो गोविंदामादिपुरुषं तमहा भजामी. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंताच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव वर्तमान युगातील विवस्वान नामक एक देव आहे. सूर्यग्रहांवर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम
विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा शूद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित एक असा ग्रंथ आहे. महाभारतामध्ये गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेतायुगादो च ततो विवस्वामन्न देवे दैदो मनुष्यलोकभृत्यर्थ सुता ऐक्ष्वाकवे दैदो इक्ष्वाकुनाच कथितो व्याप्यमे लोकानवस्थितम्. त्रेतायुगांच्या प्रारंभी भगवंताशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले. मानवजातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा अधिपती इक्ष्वाकू याला प्रदान केले. इक्ष्वाकू महाराज हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आली. काय 4,32,000 वर्ष चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5 सहस्त्र वर्षे संपली आहेत. यापूर्वी द्वापारयुग 8 लाख वर्ष होते आणि द्वापारयुगापूर्वी त्रेतायुग 12 लाख वर्ष होते. याप्रमाणे साधारणपणे 20 लाख 20 कोटी कितीतरी दिवसापूर्वीची ही भगवद्गीता आज तुम्हाला ऐकायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हीही नक्की ऐकत चला आणि मन लावून ऐकत चला. मनूने आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकांचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला भगवद्गीता सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य साधारणतः अगणित आहे. त्यांची तुलना सुद्धा आपण करू शकत नाही. वर्ष आहे आणि त्यापैकी कितीतरी वर्ष निघून गेलेले आहे, व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान कमीत कमी 12 कोटी आहे की 12 अब्ज आहे वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली होती आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षापासून म्हणजे 20,000 20 लाख 20 कोटी या सर्व अगणित असा हा आकडा आहे वर्षापासून अस्तित्वात आहे. 5 सहस्त्र वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता वेदासमानच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्य बाजूस सारून वेदांचा यथार्थत्वाने स्वीकार केला जातो त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताविनाच केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी अशी म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनू याला सांगितली आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. आज्यापासून बापापर्यंत, बापापासून पोरापर्यंत, पोराने पुन्हा आपल्या पोराला ही कथा सांगितली. जसे की पूर्वीचे लोक कथा सांगत होते. जेव्हा आमचे आईवडील आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे पानं जोडत होते, जे बिडी बनवते ते पानं, टेंभराचे पानं जोडत होते, तेव्हा आधीच्या कथा सांगत होते, गोष्टी सांगत होते. असं झालं तसं झालं, त्या पद्धतीने भगवद्गीता आज्याने नातवाला, नातवाने त्याच्या नातवाला अशी सांगण्यात आली. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजवंशीय ते
त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपामध्ये लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजर्षीकरिता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतात आणि त्यामुळे कोणाचाही लाभ होत नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक मतानुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ही रचना करतात. जेव्हा दृष्ट, दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनेची आवश्यकता निर्माण झाली. 5 सहस्त्र वर्षापूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून आले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये. पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णाच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाही. ही एक आसुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तींची आत्यंतिक आवश्यकता असल्याकारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक आवश्यकता भागविण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली गेली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे. पण जर तिचा तार्किक तत्त्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला गेला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे. तर मित्रांनो, आज इथपर्यंत आपण हा 4था अध्याय वाचलेला आहे. पुढील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये वाचूया. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये राधे राधे किंवा जय श्रीराम असे नक्की लिहत चला आणि श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकत चला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.